133 हे कोणत्या संख्येचे 19% आहे? पर्याय आहे 710, पर्याय बी आहे 740, पर्याय सी आहे 700 आणि पर्याय डी आहे 720. तर शेकडोवारी आधारित आपण प्रश्न सोडवते असते वेळी टक्के म्हटल्या तर त्या टक्केला आपल्याला 100ने भागावायचा आहे. समजा आपल्याला टक्के काढा म्हटलं तर टक्के 1 समजून त्याला पण 100ने भागायचे असतो. तर आपल्याला इथं 19% दिला, 19ला आपल्याला 100ने भागायचा आहे. तर बघा उदाहरणानुसार समजा ती संख्या x मानू. समजा आपण ती संख्या x मानलं. 133 हे x या संख्येचे 19% आहे असे आपण मानलेले आहे. मग आपल्याला x काढायचा आहे म्हणून x चे 19% बरोबर 133. बघा प्रश्नानुसार 133 हे कोणत्या संख्येचे 19% आहे? तर x या संख्येचे 19% बरोबर 133. आपल्याला x काढायचा आहे म्हणून बघा इथं चे आहे म्हणून x गुणिला चे आहे म्हणून आपण इथं गुणाकार घ्यायचा 19%. मग टक्क्याला कितीने भागायचा असतो? 100ने. 100ने भागलं बरोबर 133. आपल्याला हे x काढायच्या. x काढायचे म्हणून आपण 19/100ला उजवीकडे नेऊ. उजवीकडे नेल्यानंतर डावीकडे काय उरेल बघा. तर x बरोबर 133. बाजू बदलली त्यामुळे अंशाचा छेद आणि छेदाचा अंश होईल म्हणून 133 गुणिला 100 भागिला 19. लक्षात ठेवा बाजू बदलली त्यामुळे 100 हे अंशात गेले आणि 19 हे छेदात आले. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन होईल. आता यांचं कॅल्क्युलेशन केलं तर बघा 19 × 19 आणि 19 × 7 = 133. मग राहिले का तर 7 गुणिला 100. मग 7 गुणिला 100 किती होतात? तर 7 गुणिला 100 होतात 700. म्हणजे x बरोबर आपल्याला किती मिळालं? 700. पण x म्हणजे आपण काय मानलाय? x म्हणजे आपण ती संख्या घेतल्या म्हणजे ती संख्या काय झाली? x म्हणजे ती संख्या आपल्याला किती मिळाली? 700. मग 700चे 19% म्हणजे किती होतात? 133. म्हणजे पर्याय सी हा आपला बरोबर उत्तर आहे.